हो, आता सध्या जे आपल्या वार्ड क्रमांक 7मध्ये पाण्याच्या टाकी संदर्भात एक बातमी आली. तर आमच्या माहितीप्रमाणे मागील काळात आम्हाला अशी माहिती होती, की या संदर्भात आपण पाठपुरावा केलेला आहे. याच्यात काय आपल्याला म्हणणं आहे? सदरील विषय असा आहे की गांधी चौकातील जी गाव आहे ती पाण्याची टाकी आहे त्याच्यावरील स्लॅब खूप खराब झालेला आहे आणि पाणीपुरवठा विभागाने बऱ्याच वेळा तो विषय मांडला. म्हणून सदरील त्या चौकात नवीन पाण्याची टाकी व्हावी यासाठी सन 2023-24मध्ये माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि चंदूभाऊंनी त्यावेळेला 25 लाख रुपये या टाकीसाठी मंजूर केले. सदरील काम मंजूर झाल्यानंतर त्यावेळेला नगरपालिकेमध्ये प्रशासक राजवट होती आणि प्रशासकाने जो ठराव दिला त्या ठरावानुसार चंदूभाऊंनी ते पत्र नगरपालिकेकडे ते काम वर्ग केलं. परंतु मध्येच आमदारकीच्या निवडणुका सुरू झाल्याने काही कामं नगरपालिकेकडे न येता सर्व कामं BNCकडे वर्ग झाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. त्यामध्ये हे सुद्धा काम तिकडे वर्ग होऊन गेलं. नगरपालिकेने टेंडर काढलं आणि पाण्याच्या टाकीचं टेंडर जमासुद्धा झालं. परंतु निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे सदरील ते टेंडर फोडण्यात आलं नाही, ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर आम्ही चंदूभाऊशी संपर्क केला आणि चंदूभाऊंना सांगलं की आम्हाला नगरपालिकेकडे असो वा सार्वजनिक बांधकामाकडे असो आम्हाला पाण्याची टाकी तिथं बांधावी. हा एक सावधा शहराच्या विकासाचा विषय आहे, हा कोणाचा खाजगी विषय नाही. म्हणून चंदूभाऊंनी त्या BNCकडून ते पत्र पाठवलं की ना हरकत दाखला देण्यात यावा. परंतु त्यावेळेला प्रशासक राजवट संपून इथं बॉडी आलेली होती, अस्तित्वात होती. त्यामुळे बॉडी अस्तित्वात असल्यामुळे तो विषय जनरल सभेमध्ये घेऊन त्यांना ना हरकत दाखला देण्यात यावा हा विषय होता. परंतु काही नगरसेवक आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काही नगरसेवक 2-3 नगरसेवक होते की त्यांचा या गोष्टीला विरोध होता की टाकी बांधू नये, कोणाला असं करू नये. आता त्या लोकांनी ते ठराव तुम्ही बघा, त्या लोकांनी त्या ठरावामध्ये सुद्धा काही विषय मांडलेले आहे. ते कशासाठी मांडलेले आहे हे तुमच्या लक्षात येईल की ते विरोध आहे का काय आहे. त्यामुळे तो विषय 9 महिने, आज 7-8 महिने झाले तो विषय त्यांनी अजेंड्यावरच घेतला नव्हता. आता 7व्या महिन्यात काही मीटिंग झाली, त्यावेळेला तो विषय अजेंड्यावर घेतला आणि त्या टाकीचा ना हरकत दाखला आता देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही टाकी काही कोणाच्या खाजगी विषय नसून हा सार्वजनिक गावाचा विषय आहे. नगरपालिका फंडातून एवढी मोठी टाकी बांधलीच गेली नसती. म्हणून चंदूभाऊंना विनंती करून चंदूभाऊंनी ही स्पेशल सावधा शहरासाठी पाण्याची टाकीचं निधी मंजूर करून दिला आणि ते BNCहून काम सुरू होत आहे. म्हणजे मागील काळात आपण मागणी केली होती या पाण्याच्या टाकी संदर्भात. आम्ही केली होती, परंतु शेवटून कसं असतं की गावाचा विकास आहे. हा माझा एकट्याने मी मागणी केली म्हणून माझ्यासाठी नाही आहे, सगळ्या गावासाठी व्हावा. आता त्यामध्ये का विलंब झाला आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे. राखी ठेवून सदरील पाण्याची टाकी बांधताना मी BNCच्या लोकांना सुद्धा दाखवली होती जागा की जिथं आज रोजी गावाचे नळ आहे त्या नळांच्याच वरती पाण्याची टाकी बांधावी आणि खालती नळ करावे, जेणेकरून त्याचा कोणाला त्रास होणार नाही, हा आमचा डोळ्यासमोर उद्देश होता. आणि हे जर कुठं असलं तर BNCचे लोकसाहेब तिथं होते, हेमंत महाजन म्हणून अधिकारी एकदा आले होते, त्यानंतर भाविस्कर साहेब एकदा आले होते, आमचा नगरपालिकेचा हमीद तडवी हा सुद्धा एकदा आला होता पाहिला. जे असे सर्व लोकांना माहिती आहे की टाकी कुठे बांधली जायला पाहिजे होती. त्यामुळे इथं कुणाचा विरोध किंवा गावाचा विषय असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आता होतं. तुमचं असं म्हणणं होतं की सध्या या ठिकाणी जे नळ वगैरे हे दिसत आहे टाकी याच जागेवर टाकी बांधली जावी. या ठिकाणी वरती टाकी बांधावी आणि खालती नळ असावे.